वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवाणमान, गास, चुळणे, गिरीज आणि आचोळे येथील मिठागराच्या 1550 एकर शासकीय जमिनीसाठी नवीन विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे। या आराखड्यात विविध प्रयोजनांसाठी आरक्षणे टाकण्यात आली असून त्यात गास गावाजवळ डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे। या प्रस्तावामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। आरक्षण उठवण्याच्या मागणीसाठी गावागावांत आंदोलन सुरू झाले असून नागरिकांनी गास गावात या विकास आराखड्याची होळी केली आहे। स्थानिकांचा आरोप आहे की ही योजना गावकऱ्यांच्या हिताविरोधी आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते। या संदर्भात हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना 1 महिन्याची मुदत दिली होती, जी 28 फेब्रुवारी रोजी संपली। मात्र अनेक नागरिकांना या प्रक्रियेची योग्य माहिती नसल्यामुळे वसई विरारमधील आजी-माजी आमदार आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हरकतीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। नागरिकांचा रोष आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनंतर महानगरपालिका यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्वप्रथम आम्ही या शासनाचा आणि महानगरपालिकेचा आज खास निषेध करीत आहोत की 23 जानेवारी रोजी त्यांनी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे की गास सर्वे नंबर 411A-B मध्ये जवळजवळ 38 एकरचं डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांट त्या लोकांनी सँक्शन केलेला आहे, रिझर्वेशन मध्ये टाकलेला आहे। परंतु सर्वप्रथम एखादं नोटिफिकेशन काढण्या अगोदर त्या विभागातील त्या नागरिकांचा हरकती आणि सजेशन घेणं फार महत्त्वाचं असतं। असं कोणताही विषय न करता 23 जानेवारी रोजी शासनाने हे पत्र काढलेलं आहे आणि ह्या गास गावामध्ये डम्पिंग ग्राउंड त्यांनी सजेस्ट केलेला आहे। यासाठी आमच्या या हरित पट्ट्यातील प्रत्येक व्यक्तीचा विरोध आहे, कारण हा ग्रामीण भागातील, हा वसई तालुक्यातील एक ऑक्सिजनचा ऑफिस आहे। या ठिकाणी फक्त आणि फक्त गेल्या 150 वर्षापासून ग्रीनरी या आमच्या वाळवडिलापासून जपलेली आहे।